नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आज आपण एक अतिशय खास प्रवास करणार आहोत. तो आहे आई तुळजाभवानीच्या दर्शनाचा. आम्ही नाशिक रोड बस स्टॉपवर आलो आहोत. नाशिकहून तुळजापूरला जायची बस संध्याकाळी 7:30 वाजता आहे. आम्ही बसची वाट पाहिली. आमची बस आली. मग आम्ही बसमध्ये बसून निघालो. अखेर पहाटे 5 वाजता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. अंधार अजूनही आहे. हवेतील थंड आणि वातावरणात एक वेगळीच पवित्रता आहे. आम्ही त्या रस्त्याने चालत आहोत जिथे देवीचे सामान विकणारी दुकान आहे. पहाट असल्यामुळे लोक खूप कमी आहे. थंडी वाजते, पण मनात मात्र दर्शनाची आस लागली आहे. आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो आहे. हे दृश्य दिसायला खूप सुंदर दिसत आहे. मग आम्हाला आमच्या जवळ बॅगी आणि चप्पल ते ठेवायचे होते, तर आम्ही जवळच्या मंदिराचे ट्रस्टचे मोफत बॅग आणि चप्पलचं दुकान आहे, तिथे आम्ही आमचे बॅग आणि चप्पल ठेवल्या. त्यासाठी त्यांनी आमचा आधार कार्ड नंबर लिहून घेतले. मग आम्ही तिथे रजिस्ट्रेशन केले आणि आमचे सामान ठेवले. ते सामान होईपर्यंत मी डोळे भरून देवीचे मंदिर पाहिले. मनात दर्शनाची आस लागली होती. वातावरण खूप थंड होते. पहाटे 5ची वेळ आहे, तरीही गर्दी होतीच. मग आम्ही मंदिरात प्रवेश करण्यासाठी निघालो आणि प्रवेश केला. मग असं बोलतात की जे भक्त देवीकडे जी इच्छा मागतात ती देवी पूर्ण करते. मग आम्ही प्रवेश केला, उतरलो खाली. मग आम्हाला जायचं होतं गोमुख तीर्थाकडे. हे तीर्थ सर्वात प्रसिद्ध कुंड आहे. या कुंडातून पाणी गायीच्या मुखासारख्या आकारातून वाहते. हे पाणी भूमिगत स्रोतातून येतं, म्हणून हे पाणी सदैव पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करते. मग आम्ही खालच्या पायऱ्या चढून गोमुख दर्शनाच्या इथे निघालो. आम्ही मग गोमुख तीर्थाच्या इथे पोचलो. मग आम्ही हातपाय धुतले. पवित्र पाणी असतं. मग तिथून आम्ही सिद्धिविनायक मंदिराकडे गेलो. गणपती बाप्पाची सोंड उजव्या दिशेने आहे, ज्याच्यामुळे बोलतात की आपण जी इच्छा मागतो ती पूर्ण होते. मग आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलो. मग आम्ही यज्ञ मंडपच्या बाजूने उजव्या दिशेने दर्शनाला जाण्याचा रस्ता आहे, तिथून आम्ही मंदिरात प्रवेश केला. इथे 3 प्रकारचे दर्शन होतात. पहिले आहे ते मुखदर्शन. ते 1 ते 2 तासात होऊन जातं, जिथे आपण 60 ते 70 फुटाच्या अंतरावरून देवीचे दर्शन घेतो. दुसरं आहे धर्मदर्शन, जे आपण करणार आहोत. ते 1 ते 2 तासात पूर्ण होते आणि ते आपण देवीच्या जवळ जाऊन दर्शन घेतो. तिसरं आहे पेड दर्शन, जिथे आपण 200 रुपये भरून 10 ते 15 मिनिटात दर्शन आपण आता पुराण कथेनुसार पूर्वी या परिसरात तुळस नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस होता. तो ऋषी मुलींना त्रास देत होता. तेव्हा माता भवानी या ठिकाणी प्रगट झाली आणि राक्षसाचा वध केला. म्हणून या देवीला स्वयंभू देवी म्हणतात. ही देवी एक 51 शक्तिपीठ स्थळ आहे. आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता आहे. त्यांनी महाराजांना भवानी तलवार भेट दिली होती. ती तलवार स्वराज्य आणि शौर्य, धर्म रक्षणाचं प्रतीक आहे. म्हणून तुळजाभवानी देवी ही स्वराज्याची देवी मानली जाते. महाराष्ट्राची कुलदेवता आहे. इथे महाराष्ट्राचेच नाही तर पूर्ण जगातील लोक देवीच्या दर्शनाला येतात. मग आम्ही परिसरात पोचलो. देवीचे इथे दुसरे मंदिर होते. खूप केलं. मग आम्ही पोचलो तेव्हा उजेडलं होतं. गर्दी तर खूपच होती. मग आम्ही परिसरात आजूबाजूच्या मंदिराचे दर्शन घेतले. इथे जावळ काढण्याचे ठिकाण आहे. लहान बाळांना इथे घेऊन येतात
आणि त्यांचं पहिलं जावळ इथे काढलं जातं. हे झाड खूप जुनं आहे. इथे प्रदक्षिणा घातल्या तरी आपल्या इच्छा पूर्ण होतात. इथे प्रत्येक जण दिवा लावतो, तर आम्ही सुद्धा इथे दिवा लावला. हे मार्कंडेय ऋषींचं मंदिर होतं. मग आम्ही इथे थांबलो, दर्शन घेतले. मग आम्ही पुढे निघालो. तिथे खूप असे दुकान होते प्रसादाचे वगैरे, तर आम्ही इथे मम्मीने बांगड्या वगैरे घातल्या. तिथे आम्ही बसलो, फोटो वगैरे काढले. सुरू झालेली आमचा हा प्रवास आई तुळजाभवानीच्या चरणी जाऊन पूर्ण झाला. हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादाने हा प्रवास अजून पुढे जाईल. दादा पेढा कसे? पेढे 60 आहे, 80 पावशेर. अच्छा, हे 60 का? 80 पावशेर. 120 चांगला. हा. 150.